हा दाटलेला आहे। नाशिकमधील नामांकित कंपनीमधील तरुणांचं लैंगिक शोषण प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते आहे। नामांकित कंपनीत धर्मांतराचं रॅकेट सक्रिय असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। रोजगाराच्या शोधात असलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यांना रोजगार देऊन जाळ्यात अडकवलं जाते। एका तरुणाला बेरोजगार मुली शोधण्याचं टार्गेट देण्यात आलेलं। मुली न मिळाल्याने तरुणाने काम करण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर या तरुणाला धर्म बदलण्यास सांगण्यात आलं अशी माहिती समोर येते। 8 जणांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली। या प्रकरणी 9 गुन्हे दाखल आहेत आणि 6 जणांना अटक झाली आहे। नाशिक पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। हे सर्व संशयित आरोपी नाशिकमधील असल्यानं त्यांचा इतर कोणत्या संघटनांशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे। त्यामुळे या तपासात काय माहिती समोर येते पाहणं महत्त्वाचं आहे। तर नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींवर झालेल्या अत्याचाराच्या वेळी त्यांना कसं जाळ्यात ओढलं जायचं ते पाहूया। नोकरीच्या शोधातल्या तरुणी या टार्गेटवर असत। मुलाखतीच्या वेळी फॉर्मवरून तरुणींच्या गरजा आणि मानसिकता यांची माहिती मिळवली जायची। जास्त पगार, सुट्टी, ओव्हरटाईम, प्रमोशन अशा प्रलोभनांनी या तरुणींना जाळ्यात ओढलं जात होतं। कॅफे, हॉटेल किंवा पिकनिकच्या बहाण्याने जवळीक केली जायची। मैत्री वाढल्यानंतर लग्नाची इच्छा व्यक्त करत संबंध ठेवले जायचे। तरुणी जाळ्यात अडकल्यावर लैंगिक शोषण सुरू करण्यात आलं। एका गुन्ह्यामध्ये पीडित तरुणीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आलेली। आरोपीच्या मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केले। धर्मांतरासाठी शारीरिक मानसिक छळही करण्यात आला। एकीकडे हा सगळा प्रकार समोर येत असतानाच आता प्रतिक्रिया देखील येत आहेत। नाशिकमधल्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणतायत आणि मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। नाशिकमध्ये घडलेली घटना ज्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणून म्हटलं गेलेलं आहे, त्यासाठी पहिलं तर नाशिक पोलिसांचं, एसपींचं आणि त्याच्याही पेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानेन। आमच्या बहिणींना जो न्याय मिळवून दिला, हे जे काही लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद हे जे काही करतात, त्या बाबतीमध्ये समाजाने खरंच विचार करायला पाहिजे। पहिले जे आपण पाहत होतो की हे प्रकरण मुलीला छेडछाड पर्यंतच मर्यादित आहे का, परंतु नंतर असं लक्षात आलं की ह्या मुलींना छेडछाड ही एका दिवसाची नाही तर अनेक महिन्यापासून, वर्षापासून हे चालू होतं। आणि हे प्रकरण एका मुलीबरोबर नव्हतं, तर अनेक मुली यात गुंतलेल्या होत्या आणि त्यांना नंतर त्यांच्याशी लग्न करणे किंवा त्यांचं धर्मांतर करणे हा सुद्धा एक त्यांचा प्रयत्न होता। त्या संदर्भामध्ये जे जे लोक आहेत त्यांच्यावर आता ट्रॅप लावणं हे सरकारने आता प्राथमिक ठरवलेली आहे आणि त्यांच्यावर ते तर मला वाटतं काही लोक अटक झालेत, परंतु आणखीन त्यांची मोठी साखळी कोणती आहे याचा शोध पोलीस घेत आहेत। हे अतिशय गंभीर प्रकरण आहे। पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं, हे फारच धक्कादायक आहे। मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे। भोंदू खरातला पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खरातवर दाखल असलेल्या 3ऱ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 7 महिन्याच्या गरोदर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी खरातवर गुन्हा दाखल आहे। याच संदर्भात सध्या तपास सुरू आहे। दरम्यान खरात तपासात सहकार्य करत नसल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केलाय। खरात त्याच्या भक्तांना नकली साप, वाघ दाखवून घाबरवत होता। तो नकली साप, वाघ कुठून आणत होता याचा तपास करायचा आहे, असाही युक्तिवाद पोलिसांनी केला। तुम्हाला काही सांगायचंय का, असा कोर्टाने खरातला विचारलं, तेव्हा खरातने हात जोडून नाही असं उत्तर दिलं। जो अक्यूज है उसको वो पूरा पहला जो ऑफेंस है जिसमें उसको ट्रांसफर करके लिया था, तो पहले ऑफेंस में पूरा 15 डेज का उसको पुलिस कस्टडी
मिला है। आज उसका पुलिस कस्टडी खत्म होने के बाद उसका मैजिस्ट्रेट कस्टडी रिमांड हुआ है और जो सेकंड ऑफेंस है, दूसरा जो ऑफेंस है सीआर, तो उसमें उसको ट्रांसफर करके दिया है इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर ने, तो उसको कल पुलिस कस्टडी के लिए प्रोड्यूस किया जाएगा। अब ये सेंसिटिव मैटर है और रिलेटेड टू वुमेन है, वुमेन अट्रॉसिटी है, तो उसके बारे में हम लोग ज़्यादा कुछ बता नहीं सकते बिकॉज इन्व्हेस्टिगेशन शुरू है। अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। 2022 मध्ये साई संस्थांच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती। आत्महत्येनंतर त्याच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीमध्ये भोंदू खरातच्या त्रासाने मी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता। या सर्व घटनेचे चार्जशीट न्यायालयात दाखल होताना फिर्यादीत असणारे भोंदू खरातचं नाव त्यातून वगळण्यात आलेलं। आता खरातचे कारनामे समोर आल्यावर मयत विलास दिवटे यांच्या भावाने पुन्हा एकदा पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केलाय। या घटनेची फेर चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं शिर्डी पोलिसांनी तात्काळ न्यायालयात अभिप्राय सादर केलाय। राहता न्यायालयात झालेल्या सुनावणीत या सर्व प्रकरणाचा फेरतपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे भोंदू खरातचा या आत्महत्येमागे काही हात होता का हे आता समोर येईल। कसा त्याला कामावरून काढून टाकील, तुला इथं राहू देणार नाही, तुला तुझ्या जीवाला म्हणजे तुझ्या जीवाचं बरं वाईट करीन, अशा पद्धतीने त्याला धमक्या द्यायच्या। मग त्यानुसार परंतु ते एवढं काही असून सुद्धा त्याला त्या चार्जशीटमध्ये त्याचं नाव घेतलं गेलं नाही। जे मयताचे भाऊ आहेत त्यांनी फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केली आणि ती फिर्याद आज तारीख असताना न्यायालयाने ती फिर्याद बोलून घेऊन ती स्वतः वाचलेली आहे। त्यानुसार याच्यामध्ये 100% याच्यामध्ये पुन्हा गुन्हा दाखल होऊन पुरवणी चार्जशीट पुढे येईलच।